तर नमस्कार मित्रांनो. आज आपल्या वरविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा जो प्रोजेक्ट आहे श्रीवर्धन कोकण व्हॅली, या प्रोजेक्टमध्ये आज परत एकदा आपला जो फेज 3 आहे त्याच्यामध्ये आपलं पहिलं खरेदी खाते सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. आणि आपले दोन व्हॅल्युएबल कस्टमर, प्लॉट नंबर 1 चे ओनर आनंद महामुनी सर आणि प्लॉट नंबर 23 चे ओनर अजय ठाकूर सर हे आज आपल्या समोर आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये प्रेझेंट आहे. तर आज आपण त्यांच्याकडून ऐकू की त्यांचा आपल्या प्रोजेक्टमध्ये जागा घेण्याचा एक्सपिरियन्स कसा होता, डॉक्युमेंटेशन त्यांनी कसं सगळं व्हेरीफाय केलं, त्यांचा टोटल एक एक्सपिरियन्स कसा होता आजपर्यंतचा. तर सर प्लीज तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. एक्सपिरियन्स चांगलाच आहे. स्टार्ट पासून म्हणजे डॉक्युमेंट जे मिळाले आणि त्याच्यावर नंतर जे काय आम्ही स्टेप्स घेतले त्याच्यामुळे विश्वास असा प्रोग्रेसिव्हली बसत गेला. नंतर मग प्लॉट आणि ती जागा जेव्हा बघितली तेव्हा तर ते प्रेमातच पडला की हा स्पॉट तर पाहिजेच पाहिजे. थर्ड स्टेप जे म्हणजे ऍक्च्युअल न्यूज जे बघत होतो की तिथे काय डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्याच्यामुळे काय अप्रिसिएशन होणार आहे, ह्याच्यावरनं तर मग आम्ही 100% म्हटलं हेच करायचं आपल्याला. बरोबर. आणि म्हणून मग आपण हे डिसाईड केलं. आमचं नातं सोडून बाकी पण आम्ही जे स्टेप्स घेत गेलो ते पण म्हणजे एवढ्या इझी झाल्या की आम्ही बघत होतो की आमच्या बरोबर जे बाकीचे लोक पण इझिली आमच्या बरोबर सगळे प्रोसेस फॉलो करत म्हणजे घेत होते आणि करत होते. त्याच्यामुळे काहीच असं वाटलं नाही की कुठेतरी अडखळतंय, काय चॅलेंजेस आहेत, काय नाही. सगळं डॉक्युमेंटेशन पण स्मूथ झालंय आतापर्यंत. त्याच्यामुळे आम्ही खुश होतो. काही सगळ्यात मेन म्हणजे जेवढ्या क्वेरीमध्ये छोट्या छोट्या काय असते ना, विचारल्यानंतर ज्या क्विकली आम्हाला आन्सर्स मिळत होते, दॅट वॉज अमेझिंग. आणि माझ्यासाठी फायनल डिसिजन करण्याचं जे होतं ते म्हणजे माझी बायको जेव्हा त्या साईटवर आली आणि तिला जे आवडलं दॅट वॉज अमेझिंग. त्याच्यावरनं म्हणजे माझं की ग्रेट डन असं. ड्रॉबॅक काढायचीच ती, पण याच्यात तिच्याकडे बोलण्यासारखं काही नव्हतं, म्हणजे निगेटिव्ह सांगण्यासारखं काही नव्हतं तिच्याकडे. त्यामुळे पहिल्याच याच्यात ती तयार झाली. ते जागेमध्ये पण एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते कस्टमर्स. बरोबर. तर तुम्ही ऐकलं जे आपले कस्टमर्स आहेत त्यांच्याकडून की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. आणि नक्कीच तुम्ही एकदा आपल्या